आता मात्र थर्ड आहे पाहूया त्या ठिकाणी आदित्य चव्हाण त्यासाठी आलाय पाहूया कोणती भूमिका बजावतोय थर्ड आहे गेलं नक्कीच त्या ठिकाणी साई पुरस्कार होता साई पुरस्कार सुंदर कामगिरी करत असताना आतापर्यंत यश पंडी 2-2 सजवली जाते यश पंडी पाहूया सुरुवात चढाई करत असताना यश पंडी दसऱ्यामध्ये 10 नक्कीच त्या ठिकाणी खूप रक्षकाला बाद करण्याचा प्रयत्न केला गेला त्या प्रयत्न असफल होते गुन्हा तोच प्रयत्न केला जाईल का आता मात्र चढाईसाठी सज्ज असतील पाहायला अक्षय मोरे पाहायला मिळतोय आदित्य सेवा टॅकल केले गेले आदित्य सेवाला मैदानाचा बाहेर पाहायला मिळतोय त्याच्यामुळे कोणाची जबाबदारी असेल अक्षय मोरेवरती अक्षय मोरे कोणती भूमिका बजावणार आपल्या संघासाठी अक्षय मोरे आपण प्रयत्न सफल ठरलाय पुण्याला तोच प्रयत्न केला जाईल का अक्षय मोरेकडून कोणती भूमिका बजावतो आपल्या संघासाठी अक्षय मोरे मैदानामध्ये खेळत असताना आता मला कळलेलं आहे नक्कीच यश पंडी चढाईसाठी सज्ज असेल 2-2 साथी आहे यश पंडीसाठी चेकपॉइंट करावा लागेल 2 ऑफ आहे पूर्व चढाई करावी लागेल यश पंडीला कोणती भूमिका बजावणार आपल्या संघासाठी आता टॅकल केले जाते सुंदर कामगिरी करतोय त्याच्याकडे वरून पाटील होता क्षेत्ररक्षक त्याला साथ मिळाली संघाची पुढेला अक्षय मोरे चढाईसाठी सज्ज झाले पाहूया कोणती भूमिका बजावतोय आपल्या संघासाठी अक्षय मोरे अक्षय मोरे अक्षय मोरे नक्की बसून आपण तर केदार गेल चढाईसाठी सज्ज असेल पाहूया कोणती भूमिका बजावतोय केदार गेल एक सुंदर चाललेला सामना सेमीफायनलचा सामना पाहायला मोठा सामना आहे नक्कीच ज्या सामन्याचा आपण विजय संपादन केला तर एका ट्रॉफीचे मानकरी ठराल आणि मोठा संघ असणार तो एका बाजूला ओम मैदानाचा बिलकुल संघ दुसऱ्या बाजूला संस्था निवडे संघ आता मात्र पुण्याला अक्षय मोरे चढाईसाठी सज्ज झाले पाहूया तर मोठा रेडर आदित्य चव्हाण मैदानाच्या बाहेर आहे त्याच्या जोडीला विसर्जन केला गेला सम्राट सुरभी जाऊन बसलाय मैदानाच्या बाहेर करेक्ट सुदर्शन कोळी जसं म्हणजे केली आपल्याला पाहायला मिळाला होता सुदर्शन कोळी हा एक बेस्ट डिफेंडर आहे पुन्हा एकदा अक्षय मोरे आपल्याला पाहायला मिळतोय किडा चढाईसाठी सज्ज असेल तो वरचा वरून एक वापर आहे ना समीर जाधव तो हा आपला समीर जाधव पुढे अक्षय मोरे चढाईसाठी सज्ज असतील पाहूया कोणती भूमिका बजावतोय आपल्या संघासाठी अक्षय मोरे चढाईसाठी गेले पाहूया त्यासाठी नक्की विकास केला गेला आदित्य सेवाई मैदानाच्या बाहेर आहे आणि जवळजवळ 2 ते 3 मिनिटं मैदानामध्ये झाले तो मैदानाच्या बाहेर खायला मिळतोय पण बेस्ट चढाईला आहे त्या ठिकाणी सेवनचा नेहमी संघाचा आता त्या ठिकाणी साई पुरस्कार चढाईसाठी सज्ज झालाय पाहूया कोणती भूमिका बजावते साई पुरस्कार दोनची साठी सजवली जाते साई पुरस्कारसाठी कोणती भूमिका बजावेल साई पुरस्कार कळलेला आहे चटपट गावाला साई पुरस्कारला 2 ऑफ आहे पाहूया नक्कीच आता कोणती कामगिरी करणार जर ठेवले गेले नक्कीच त्या ठिकाणी निलेश जाधव होता निलेश जाधव सुद्धा कामगिरी करतोय कारण निलेश जाधव असं सांगायचं झालं तर 7 तास संयमी खेळी करतो 7 तास तो नक्की त्या टायमिंगला स्वीकार करायची खेळाडूची त्या टायमिंगमध्ये ऍक्टिव्हपणा पाहायला मिळतो त्याच्याकडे खरोखर सुंदर खेळाडू आहे निलेश जाधव जर क्रमांक 8 सेवनस्टार निवेदन संघाचा आतापर्यंत चढाईसाठी सज्ज असेल अक्षय मोरे पाहायला मिळतो आपल्याला चढाईसाठी सज्ज झालंय अक्षय मोरे मागच्या चढाईमध्ये बोनस पॉईंट घेतला होता आता ह्या चढाईमध्ये 7 राहिला आहे केदार गिर
दिग्दर्शकाकडून साडेसाठी सज्ज झाले. पाहूया दसऱ्यामध्ये ती पाहायला मिळतो आपल्याला. पाहूया कोणती भूमिका बजावेल आपल्या संघासाठी. खूप लढाई करत असताना केदार कीर पाहूया नक्कीच अपेक्षेप्रमाणे कामगिरी करतोय. आता मध्ये अटॅक करण्याचा प्रयत्न होता त्या ठिकाणी निलेश जाधव नाहीच म्हणतोय. पंचाचा इशारा आलाय. पाच पुण्याला निलेश जाधव मैदानाच्या बाहेर. आता मला पुण्याला अक्षय मोरे तर कुटुंबमय झाली होती निलेश जाधव आणि केदार कीर मध्ये. नक्कीच पंचांचा इशारा आला. निलेश जाधवला 5 दिले गेले. 1 पॉईंट मिळतोय बिरजोळी संघाला. पुन्हा अक्षय मोरे साडेसाठी सज्ज असेल. पाहूया कोणती भूमिका ठेवलं गेलं त्या ठिकाणी. नक्कीच दुसरा क्रमांक 12 आपल्याला पाहायला मिळाला. गणेश प्रतिष्ठान पुण्याला पाहायला गेलेलं केदार कीर साडेसाठी सज्ज असेल. कोणती भूमिका बजावते पाहूया. केदार मागच्या साडेमध्ये सुंदर कामगिरी गेली. बेट डिफेंडर होता निलेश जाधव. त्याला बाद केलं. मिडलमध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळतो निलेश जाधव बेट डिफेंडर तेव्हा निलेश संघाचा. आता मात्र साडेसाठी सज्ज असेल. दुसरा फक्त 5 पाहायला मिळतो आपल्याला. तेव्हा निलेश संघाकडून सम्राट सुरुवी. सम्राट नाही दादा, सुदर्शन. हे काय गेला नाही जर्सी वेगळं काढला. सुदर्शन कोळी आपल्याला खेळताना पाहायला मिळतोय. सम्राट कोण आहे रे? काय सम्राट? आता मात्र यश पंगे साडेसाठी सज्ज झाले. पाहूया कोणती भूमिका बजावतो. ज्याप्रमाणे 10 साडे खेळत असताना यश पंगे 2-2ची साथी सजवली जाते. एका बाजूला विचार केला वरून पाटील आहे. आता लगेच 3 पॉईंट सुपर रेड म्हणावी लागेल यश पंगेची. ताकदीचा जोर आवडून त्या ठिकाणी घेऊन गेलेला तर खेळाडूंना खरं सुंदर कामगिरी केली. आता बघा पुण्याला ठेवलं गेलं. सुंदर केलं जाते ऑल आउट. बोनस पॉईंट दिला गेलाय. शेवटचा निवडी संघाला 1+2 पॉईंट मित्र संघाला. पुण्याला चांगली सुरुवात केली. साडेसाठी सज्ज असेल. दुसरं मग ती निवडी संघाच्या मैदानामध्ये खेळायसाठी जात असताना नक्कीच उजव्या कोपऱ्यामध्ये खेळत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. केदार बरोबर सराई पाहायला मिळाल्या. आपल्याला केदार इच्छा करून आता मध्ये येऊन थांबलाय. पहिल्या तासाला असेल आता म्हणजे आदित्य शेवाळे. जसे म्हणजे 23 कालावधीचा आपल्याला आदित्य शेवाळे एक बेस्ट ट्रेडर आहे नेहमी संघाचा. नक्कीच सुंदर सराया करताना पाहायला मिळतो आदित्य शेवाळे. आता म्हणजे नक्कीच 2 गडी पास करण्यात दिसते आदित्य शेवाळेला. पुण्याला यश पंगे साडेसाठी सज्ज असेल. पाहूया बरेच मिनिटात खेळायला प्रयत्न सफल झालाय. यश पंगे साडेसाठी जात असताना बोनस पॉईंट दिला गेला. आदित्य शेवाळे जसे मग 23 पाहायला मिळतो आपल्याला. साडेसाठी जात असताना कोणती कामगिरी करेल आपल्या संघासाठी आदित्य शेवाळे. आता बघा त्या ठिकाणी साई सुंदर कामगिरी करत असताना आपल्या संघासाठी झटापट पाहायला मिळते. आणि नक्कीच एका बाजूला बेस्ट डिफेंडर साई पुरस्कार, दुसऱ्या बाजूला आदित्य शेवाळे याच्याकडून ठेवलं गेलं. आदित्य शेवाळे वादळ मध्ये ठेवलं गेलं. पुण्याला यश पंगे चढाईसाठी सज्ज असेल. पाहूया कोणती भूमिका करते आपल्या संघासाठी. तर साईला थोडीशी दुखापत झाली. साई पुरस्कार थोडीशी दुखापत थोडंसं इंजर्ड पाहायला मिळते.
यश पडले काय बरोबर उभी काहीतरी केलं पाहिजे असं मला वाटतं झाडं उडी नाही उभी केली जीवन आल्यावर पुढेला चांगलं सुरुवात होते आता मात्र चित्र खेळायचं होतं नक्कीच त्या ठिकाणी प्रदीप पवार होता डिफेंडर उत्तररक्षक मात्र सुंदर कामगिरी केली होती अक्षय मोरेनं आता मात्र यश पडले लढाईसाठी सज्ज असेल अवयवती भूमिका बजावतोय आपल्या संघासाठी यश पडले लढाईसाठी जात असताना पुन्हा एकदा समीर जाधववरती अटॅक केला गेला समीर जाधव मैदानाच्या बाहेर जातोय पुण्याला अक्षय मोरे लढाईसाठी सज्ज झाल्या पाहूया कोणती कामगिरी करतोय आपल्या संघासाठी अक्षय मोरे सुद्धा कामगिरी करत असताना मागच्या साडीमध्ये कोकणा रशी होता त्या ठिकाणी प्रदीप पवार त्याला मात्र बाहेर दाखवलाय हाफ टाइम झालाय पुण्याला सेकंड हाफ मध्ये संघाला सुरुवात होली जाते चालू हे सामना एका बाजूला ओम साई गणेश प्रतिष्ठा दिग्गज संघ तर दुसऱ्या बाजूला सर्वसाम नेवरे संघ पहिल्या साडीमध्ये सेकंड हाफ मध्ये यश पंगे सुंदर कामगिरी करतोय आपल्या संघासाठी बात करतोय कोणाला त्या ठिकाणी वरुण पाटील होता वरुण पाटीलला बाद केले गेले 1.20 निर्गळ संघाला आता बघा आदित्य शेवाळी साडेसाठी सज्ज झालाय पाहूया कोणती भूमिका बजावते आपल्या संघासाठी आता मात्र तुम्हाला आदित्य शेवाळे सुंदर कामगिरी करतोय आपल्या संघासाठी सुंदर कामगिरी करत असताना यश म्हणजे पुन्हा इथे टॅकल झालंय कोणती भूमिका बजावी कारण जो सुद्धा जिंकणार आहे तो कोणत्या फेरीमध्ये दाखल होईल फायनलमध्ये प्रवेश करेल यश म्हणजे लढाईसाठी सज्ज झाल्या पाहूया कोणती भूमिका करतो आपल्या संघासाठी दुसऱ्या हा सर्व लढाई करत असताना पुन्हा एकदा त्या ठिकाणी समीर जाधवला बाद केलंय यश म्हणजे आदित्य शेवाळी लढाईसाठी सज्ज झाल्या पहिल्या कोणती भूमिका बजावतो आपल्या संघासाठी बरंच घेण्याचा प्रयत्न होता आदित्य शेवाळीचा आता सुंदर कामगिरी करत असताना आदित्य शेवाळी करून सराई पाहायला मिळते ऑफिशियल टाइमआउट घेतले गेले चांगल्या सुरुवात केल्याची लढाईसाठी सज्ज असेल पाहायला मिळतं आपल्याला पाहूया कोणती भूमिका बजावते आपल्या संघासाठी क्रीडा दोन साखळी सजवली जाते विचार तर केला गेला एका बाजूला त्या ठिकाणी अक्षय मोरे पाहायला मिळतोय अक्षय मोरे आहे तर दुसऱ्या बाजूला सुदर्शन कोहली आपल्याला पाहायला मिळेल पाहूया आता मात्र आदित्य शेवाळे चढाईसाठी सज्ज असेल आदित्य शेवाळे करून चढाई करावी लागतील बोनस घ्यावे लागेल टचपॉन घ्यावी लागतील आदित्य शेवाळेला आता टचपॉन केल्याचा दावा पुन्हा एकदा यश पंडित चढाईसाठी सज्ज असेल पाहूया कोणती कामगिरी करतोय आपल्या संघासाठी आता मात्र इतर पण घेण्याचा दावा केला ते सुदर्शन कुरिया होता सुदर्शन कुरियाला बाद केले जाते पडते संघाला आता मध्ये पुण्याला आदित्य शेवाळे कार्यकारी सज्ज झाले काय करू घेतला जातो पुण्याला सतरा सुरुवात करते यश पंडित लढाईसाठी सज्ज असेल पाहूया गरमागरमीचा साथीला सामना एका बाजूला नेवरे
दुसऱ्या बाजूला ओम साई गणपती विजय संघ यश पंडित क्रमांक हा अवयवची भूमिका बजावणार आपल्या संघासाठी दोन्ही खेळाडू अखेर सामना खेळत असताना आता मला सुद्धा कामगिरी पाहायला मिळाली. खूप सारे म्हणाले आता आदित्य सेवा आहे पुन्हा एकदा थोडासा आक्रमण करताना पाहायला आक्रमण करताना पाहायला मिळतोय आदित्य सेवा आहे. मागच्या साड्यामध्ये 2 पॉईंट घेतले होते आदित्य सेवा आता मला सुंदर कामगिरी करतोय साई पुरस्कर. साई पुरस्कर ज्या ज्या वेळेला संघ संकटात येतो त्या वेळेला साई पुरस्कर. पुणेला यश पंडिये खेळासाठी सज्ज झाले. दुसरं म्हणजे हा पाहायला मिळते आपल्याला आपल्या संघासाठी खेळ करत असताना यश पंडिये मागच्या साड्याने जगवतो होतं सगळी जाधव बोनस प्लस 1 पॉईंट. थोडासा ताकदीचा वापर दाखवला गेला आता मात्र पुणेला अक्षय मोरे खेळासाठी सज्ज असेल अवयवची भूमिका बजावतो. पुणेला केदार सिंग खेळासाठी सज्ज झाले. नेक्स्ट क्रॉस केल्याच्या नंतर पुण्याचे सामना शांत करण्याचा प्रयत्न करतोय. केदार कीर आपल्याला पाहायला मिळतोय मिडलमध्ये थांबलाय. मिडलला वरती आल्याच्या नंतर एकच तास करतोय आपल्या कोर्टातील जे 30 सेकंदामध्ये 27 सेकंद मैदानात दाखल करतोय केदार. आणि या अक्षय मोरे पुण्याला मागच्या साड्यामध्ये बोनस करण्याचा प्रयत्न केला गेला मात्र बत्ताचा अपील आहे की बोनस झाला नाहीये. टायमर घेतला जातोय. आता पुन्हा अक्षय मोरे खेळासाठी सज्ज असेल पाहूया कोणती भूमिका बजावते आपल्या संघासाठी अक्षय मोरे गेल्या त्या ठिकाणी कोणती भूमिका पाहते करते पाहूया. दुसरं एक आहे अक्षय मोरे आपल्याला शिवसेना मोरे संघाचा बेस्ट रेडर ज्याची ओळख आहे अक्षय मोरेची. बोनस पॉईंट दिला गेला. पुण्याला पाहायला मिळते आपल्याला केदार कीर खेळासाठी जात असताना पुण्याला पाहायला मिळते केदार कीर दुसरं मग ती खेळासाठी सज्ज झालाय. कोणती कामगिरी करते पाहूया. आता मात्र अक्षय मोरे खेळासाठी सज्ज असतील पाहूया. दुसरं मग 1 पाहायला मिळते आपल्याला शेवटचा मोरे संघाचा अक्षय मोरे सर्व खेळाडू पाहायला मिळते आपल्याला पाहूया. गरमागरमीचा चाललेला हा सामना एका बाजूला ओम साई गणेश पुरस्कार बिलकुल असेल दुसऱ्या बाजूला शेवटचा मोरे संघ. आता मला नक्की जो अडथळा येत होता साई पुरस्कारचा त्या साई पुरस्कारला मैदानाच्या बाहेर पाठवले. आता मला कळलेल आहे नक्कीच तेपण गावाला ठेवलं गेलं. रेडला दिले गेले बाद. आता मात्र पुण्याला समीर आदित्य शेवाळे शाळेसाठी सज्ज झाले. मोठी भूमिका बजावते आपल्या संघासाठी. आदित्य शेवाळे बरोबर खेळाई करत असताना मोठी कामगिरी करायची आदित्य शेवाळेला सुंदर कामगिरी करतोय. आतापर्यंत विचार जर केला तर आदित्य शेवाळेचा 2-2 साठी सजवल्यानंतर आदित्य शेवाळेसाठी निर्दय संघाकडून खूप लढाई करत असताना आदित्य शेवाळे प्रतिभावरती अटॅक करण्याचा प्रयत्न. दुसऱ्या बाजूला समर वंचेकर एका बाजूला प्रदीप पवार दुसऱ्या बाजूला समर वंचेकर. आता मात्र यश पंडिये लढाईसाठी सज्ज असेल पाहूया कोणती भूमिका असेल यश पंडियेची. कारण केदार सारखा मोठा खेळाडू मैदानाच्या बाहेर पाहायला मिळतोय आपल्याला. यश जोडीला